नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा. हे बघा, हे अर्धा किलो चिकन आहे. हे स्वच्छ धुवून घेतले. ह्यात आपण बिर्याणी मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि मिरच्या असं आपण टाकून घेणार आहे. आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचं. सगळ्या चिकनला लावून घ्यायचं. आता मी पावशर दही टाकणार आहे. अर्ध्या किलोला पावशर दही असं प्रमाण घेतले. आणि आता दही पण व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि दही लावून ठेवल्यानंतर मग अर्धा तास जेवढा आपल्याला वेळ आहे तेवढं ठेवायचं. मी अर्धा तास ठेवणार आहे. हे चिकनला लावून घ्यायचं. अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया. पुदिना, कोथिंबीर आणि इकडनं अर्धा लिंबू आपण पिळून घेऊया. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया. आलं लसूण राहिलेलं माझ्याकडून. आलं लसूण पण मिक्स करून घ्यायचं. हे काजू आहेत. आपण ग्रेव्हीसाठी काजू हे 10 कांदे आहेत. कांदे छोटे आहेत त्यामुळे मी जास्त घेतलेत. आणि हे आता आपण बारीक करून घेणार आहे. आधी काजू बारीक करून घ्यायचे आणि मग कांदा बारीक करून घ्यायचा. आणि मी आपण कांदा तळून घेतलेला आहे. आता आपण ग्रेव्ही आधी तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायची. कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. ह्यात आपण मीठ, गरम मसाला जे आपण मॅरिनेटसाठी जे वापरलेलं ते सगळे मसाले इकडं ग्रेव्हीसाठी पण वापरून घ्यायचे. म्हणजे मसाल्यांचा बॅलन्स होतो. आणि हा मसाला पण तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. हे बघा, तेल सुटेपर्यंत परतल्यावर आपण आता ह्यात चिकन मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ही तांदूळ शिजवून ह्यात खडे मसाले घातलेत. पुदिना आणि हे तांदूळ पण मी अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवलेले. आणि पाण्यात मीठ टाकून घ्यायचं. मिठाचं प्रमाण आपण ग्रेव्हीत पण टाकणार आहे. इकडं हे बघा, असं तेल सुटलं आहे चांगलं. आणि हे तांदूळ पण 80% शिजवून घ्यायचा. आणि चिकन पण आपलं शिजलेलं आहे. त्यात शेवट कस्तुरी मेथी टाकायची. आणि आम्ही खाली बटर टाकून घेतले. नंतर आपण आता बिर्याणीचे थर लावून घेऊया. मी बिर्याणीचे 2 थर लावून घेतलेत. हे बघा. आणि मग परत ते बटर टाकायचं. जर अजूनच कोरडा वाटत असेल तर तांदळाचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. परत हे बघा, आपली अशी मस्त बिर्याणी तयार होते. आणि कोरडी होत नाही दह्यामुळे, ओलसर होते. हे बघा, आपली चिकन बिर्याणी तयार आहे. आता आपण हे अर्धा किलो चिकन आहे, हे आपण रस्सा करणार आहे. मीठ हळद लावून घ्यायचं. आणि ह्याचा आपण आता रस्सा करून घेणार आहे. हे पण लावून घ्यायचं. आता मी कांदा जास्त रश्श्यासाठी अगोदर कांदा टाकून घेणार आहे. कांदा लालसर भाजत आला की आपण चिकन टाकून घ्यायचं. आणि चिकन ह्यात चांगलं परतून घ्यायचं. आता वाटण्यासाठी खोबरं, तीळ, खसखस आणि लसूण आणि आलं. आता आधी आपण तीळ भाजून घेणार आहे. तीळ जरा भाजत आले की मग आपण खसखस टाकणार आहे. खसखस जळत नाही. मग तीळ भाजत आल्यावर आपण खसखस टाकली. खसखसीने तीळ आणि भाजी छान होते. त्याला परत खोबरं आणि आलं लसूण हे तळून घ्यायचं. असं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. आता कांदा पण मी भाजून घेतला आहे. खोबरं, तीळ आणि कोथिंबीर ही वाटण करताना घालायची. ही घरचा काळा मसाला आहे. लाल तिखट, गरम मसाला आहे. हे आपण आता रश्श्यासाठी तिखट घेतलेले. मी साईडलाच फोडणी करून रश्श्यात टाकणार आहे. ह्यात आपण मगाशी केलेलं वाटण ह्यात टाकून घ्यायचं. खोबरं, तीळ
हे वाटण आहे. हे बघा असं तेल सुटेपर्यंत हे पण वाटण म्हणजे कट शेवटपर्यंत भाजीला राहतो. हे बघा हे चिकन पण आपलं चांगलं शिजलं आहे आणि आता हे मी वाटण टाकून घेतलं त्यात. हे बघा आपला चिकन रस्सा तयार आहे. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.